जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मिरची उत्पादक शेतकऱ्यांची एक महत्त्वाची समस्या आहे की सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात कळीगळ होती आहे। तर ही कळीगळ कशामुळे होते? कारण की शेतकरी बंधूंनो, आपण जर बघायला गेलं तर भारतामध्ये एकमेव सर्वात जास्त जर मिरची लागवड होत असेल जी एप्रिल मे मार्चपासून स्टार्ट होणारी मिरची, तर ती फक्त जालना संभाजीनगर आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये होते। मग अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये ही मिरची लागवड होते। तर उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निसर्गासोबत एक पिकाला एक मुकाबला करावा लागतो, तो म्हणजे वरून उष्ण कोरडं वातावरण असतं, तर जमिनीमध्ये ओलावा कमी असतो आणि अशा वेळेस आर्द्रता कमी असल्यामुळं त्या ठिकाणी जे परागकणाची गुणवत्ता आहे ती पाहिजे त्या प्रमाणात चांगली होत नाही आणि अशा वेळेस पिकातून जे पाण्याचं बाष्पीभवन होतं तर ते मोठ्या प्रमाणात होतं आणि पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी पिकाला स्वतःला स्ट्रेसमधून बचाव करण्यासाठी झाडाचे जे पर्णछिद्र असतात ज्याला स्टोमोटा म्हणतं ते झाड बंद करून घेतं। त्यामुळं काय होतं की पानामध्ये हरितद्रव्य कमी बनतं। हरितद्रव्य जर कमी बनलं तर त्या ठिकाणी पानामध्ये अन्न तयार होत नाही आणि अन्न तयार जर नाही झालं तर त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात कळी निघत नाही किंवा कळी निघूनसुद्धा त्या ठिकाणी कळीची गळ होते। तर शेतकरी बंधूंनो, हा एक नैसर्गिक नियम आहे। ज्यावेळेस वातावरणात आर्द्रता वाढेल 50 ते 70% आर्द्रता ज्यावेळेस असते त्यावेळेस चांगल्या प्रकारची कळी निघते। आर्द्रतेचा एक दुसरा परिणामसुद्धा हा असतो की वातावरणात जर आर्द्रता जास्त वाढली किंवा 4-5 दिवस सतत पाऊस पडत असला त्यावेळेस पिकावरती आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसतो। खूप काही ठिकाणी आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव दिसेल, डावणीचा प्रादुर्भाव दिसेल किंवा झाडामध्ये विल्टिंग होताना दिसेल। तर शेतकरी बंधूंनो, हा एक नैसर्गिक नियम आहे। सध्याच्या घडीला जी कळीगळ होती आहे तर ती सध्याच्या घडीला उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे होती। ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस आपोआप कळीगळ थांबेल आणि त्या ठिकाणी झाडाला जास्तीत जास्त कळी निघून आपल्याला उत्पादन निघेल। तर सध्याच्या घडीला पाण्याचं खूप काही शेतकऱ्यांना पाणीसुद्धा कमी आहे, पाणी संपलेलं आहे। तर अशा वातावरणामध्ये पीक आहे ते स्वतःच्या स्ट्रेसमध्ये येऊन बचाव करण्यासाठी जे स्टोमोटा असतं तर ते स्वतः बंद करून घेतं की जेणेकरून झाडाच्या जे आतमध्ये पाणी असेल त्याचं बाष्पीभवन होऊ नये, त्यासाठी झाड स्वतःचा स्ट्रेसमध्ये येऊन बचाव करण्यासाठी या पद्धतीनं झाड स्वतःचं जीवन जगत असतं। तर अशा वेळेस खूप काही शेतकरी म्हणतात की आम्हाला कळीची संख्या निघण्यासाठी काहीतरी औषध वगैरे घ्या। तर शेतकरी बंधूंना अशा वेळेस कोणतंही औषध फवारू नका। झाड स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्ट्रेसमधून मुक्त राहण्यासाठी, ते स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीनं स्वतःचं स्टोमोटा नावाचे जे पर्णछिद्र असतात ते बंद करून घेतं आणि वातावरणात ज्यावेळेस आर्द्रता वाढेल त्यावेळेस आपोआप कळी निघेल। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मिरची पिकाविषयी काही समस्या असल्यास तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। आम्ही नेहमी तुम्हाला जे स्वतः आपल्या अनुभवातून, नियोजनातून आणि व्यवस्थापनातून, चुकातून किंवा